चला बॅटर आतमध्ये जाऊ द्या लवकरात लवकर. एक तर थंडी वाढलेली आहे. या क्रीडांगणाचा विचार केला तर भोतिवली डॅम अगदी उजव्या बाजूला क्रीडांगणाच्या आणि त्यामुळे थंडी जास्त आहे. 12-12:30 नंतर आपण पाहतो या ठिकाणी ज्ञानेश्वरजी साळुंखेच्या शुभ हस्ते ओंकार जिनकरींकडे आपण जरूर जाऊयात. आणि अजय दिघे साहेबांचं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे ना देवली संघासाठी. देवली संघ आपला कॅप्टन पाठवा देते. आणि पियुष साडी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विठ्ठल झुंजारराव हा ते अजयकडे सपोर्ट केलंय. ओंकारकडे आपण जरूर जाऊयात. ओंकार जिनकरे अगदी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या स्पर्धेमध्ये आलाय. मॅच मधला टर्निंग पॉइंट काय होता? बाळादा आणि जे शाबूने 2 षटकार मारले तो आमच्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. आणखी एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. अमोल मोळकच्या गोलंदाजीवरती काय सांगशील? पहिली गोलंदाजी तर त्यांनी सुरेखच केली. 2 रनची स्पेल टाकली आणि सेकंड याला तर काय बोलू नाही शकत. वेल आयोजनाबद्दल काय सांगशील ओंकार? आयोजन खरंच खूप छान आहे आणि दरवेळेस असं जितेंद्रदादा पाटील नेहमीच आयोजन खूप छान करतात आणि त्यांच्या टुर्नामेंटमध्ये बाहेरच्या टीम तरी सध्या बघायला भेटतात. इतर टुर्नामेंटमध्ये तरी नाही कोण आता आणत बाहेरच्या टीम. हीच टुर्नामेंट अशी आहे का ह्या टुर्नामेंटमध्ये बाहेरच्या टीम बघायला भेटतात त्यामुळे खूप गर्दी पण होते टुर्नामेंट. येस धन्यवाद ओंकार. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आणि वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे जोडले जातील समीर सोनवे. धन्यवाद संदीप जबोर बरोबर मयूरजी कांबळे. मॅचला होते ते सुरुवात यशोदीप डिक्सळ विरोधात मानवी 11 भुतिवली या 2 संघादरम्यान. पहिलं षटक घेऊन आला विकी पाटील. सलामीची जोडी भुतिवली संघाची शंकर कोंडे. पहिलाच बॉल स्विच हिट. बॉल पाठवलाय थर्डमॅनच्या वरतून सीमारेषा पार. चौकार. एकदा मानाचा मुजरा सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण दिव्यांग व्यक्तींना सन्माननीय जितेंद्रबाई पाटील यांच्या संकल्पनेतून आपण व्हीलचेअर दिल्या आणि हा उपक्रम या स्पर्धेच्या निमित्ताने. पहिल्या चेंडूवरती चौकार शंकर कोंडे आणि त्याच्या साथीला आहे तो आमिर पवार. ही सलामीची जोडी गेल्या वर्षी बक्षीस पात्र ठरला होता हा संघ. सेमीफायनलला त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. यावर्षी पाहूया विजयाच्या शोधात, चॅम्पियन बनण्याच्या शोधात आहे तो मन भुतिवली हा संघ. मिस टाइम स्ट्रोक. निलेश साळुंखे सेफ हँड आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद. तेजसजी भासे यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. उमरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तेजसजी भासे यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. त्यांच्याच गावचा संघ इथे खेळतोय. यशोदीप डिक्सळ पहिल्या चेंडूवरती शंकरच्या बॅटमधून चौकार. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतले. चांगला झेल घेतला. मिडऑनला डॉक्टर निलेश साळुंखे इन ॲक्शन दिसत आहेत. जितू रुठे यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं आणि गुरुणाजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं.
वेळेच्या बाबतीत बंधन आहे, सर्व टीमला आम्ही सूचित करतोय. असं नाहीये की गोलंदाजांच्याच बाबतीत आहे, फील्ड बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील आपला फलंदाज आपण रेडी ठेवावा. फलंदाज बाद झाला की लगेच पाठवा आतमध्ये. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. केली नाहीत तर 5व्या षटकात एक प्लेअर आतमध्ये 30 सर्कलमध्ये. नरेश कदम आलाय 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. 1 बाद 4. पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावफलक येते मात्र 5. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून थंडी जरा जास्तच आहे आणि या संपूर्ण क्रीडांगणाचा विचार केला तर आणखीच थंडी आहे. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तेजसजी भासे या मुख्य मंचावरती उपस्थित होत आहेत. विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत उमरोली. वेगवान चेंडू होता. ऑफस्टिकच्या थोडा बाहेरचा टप्पा नरेशच्या विरोधात. डॉट बॉलची होते ते सांगता. 1 चौकार, 1 व्हाईट बॉलची 1 धाव. एकूण धावसंख्या 5. 1 गडी बाद. शंकर कोंढेने तो चौकार मारला होता. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्जरा. पहिला सामना जिंकला तो मायरा 11 मार्केवाडी संघाने. दुसरा सामना जिंकला तो दहिवली संघाने. क्लीन बोल्ड. विकी पाटीलने दांडी गुल केले ती नरेश कदमची. एकूण 4 स्टँड आहेत प्रेक्षकांसाठी. तिथे बसून प्रेक्षक वर्ग इथे आनंद घेत आहेत. मला असं वाटते 2 स्टँडवरती कब्जा केला आहे तो मार्केवाडी संघाच्या गावकऱ्यांनी. धावफलक येथे 5. नवीन बॅटर लहू पवार. चांगली सुरुवात यशोदीप डिक्सल संघाची. पॉवर प्लेच्या षटकात 2 सीमारक्षक, एक काऊ कॉर्नरला आणि एक वाडीश लॉंग ऑफला. शॉर्ट पिच बॉल. स्विंग केला बॉल. कदाचित 3री. झेल सुटलाय रोहित कडून. कॅचेस विन द मॅचेस ही अपेक्षा नाहीये रोहित कडून. 1 धाव इथे जोडली जाते. धावसंख्या ती मात्र 6. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता तो देखील समोरून. 6 धावा धावफलकावर. आणि इथे पुन्हा एकदा झेल सुटलाय. पुन्हा एकदा सुटलाय. मागच्या 2 चेंडूंवरती फिल्डर्सने ते केले चुकी. एक काऊ कॉर्नरला आणि एक विकेट किपरने ते झेल सोडलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकत्रित येऊ नका. धावसंख्या ती मात्र 6. 2 बाद 6 बुतिवली संघाची. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली विरोधात गुडगे या 2 संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहा. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या ती 6. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे ते लक्षात असू द्या. कोणत्याही संघाची सबब मात्र इथे ऐकली जाणार नाही. सन्मान्य तेजसजी बासे ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. मी राजेंद्र भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करावा. वेळेच्या बाबतीत सर्वांनाच विनंती की आपण सहकार्य करा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी रोहित सावंत आलाय. आता अपेक्षा असतील लहू पवार आणि त्याचबरोबर अमीर पवार कडून.
महत्त्वाचे दोन खेळाडू आहेत. कॅप्टन मैदानावरती आहे सध्या. दोन्ही कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल नक्कीच या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक प्रसाद बासे आय थिंक डीप कव्हरला इथे जात आहेत. शॉर्ट पिच बॉल मिड ऑन मधून काढण्याचा प्रयत्न होता, फेक झाले आणि तिथे पहा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. डॉक्टर निलेश साळुंखे इन ऍक्शन. पुन्हा एकदा एक झेल त्याने टिपला आणि आता एक रनआउट त्यांच्या नावावर. घेतली आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की रनआउट. धावत जात असताना चेंडू अडवला आणि रनिंग थ्रो, अर्थातच धावत असतानाच तो थ्रो लगेच विकेट अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्त केला आणि फलंदाज बाद झाला. लहू पवार इथे माघारी परतला. नवीन बॅटर गणेश कोंडे. पहा या टीमची बॅटिंग लाईनअप किती छान आहे. शंकर कोंडे, अमीर पवार, त्यानंतर नरेश कदम, त्यानंतर लहू पवार, गणेश कोंडे, अजूनही काही फलंदाज बाकी आहेत. प्रवीण पवार देखील येणं बाकी आहे. म्हणजे 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत परिपूर्ण फलंदाज आहेत, परंतु सध्या 3 विकेट. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. काय चेंडू टाकलाय रोहित सावंतने. रायगड टीम, लेदर टीम अंडर 19चं देखील प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे आपल्या संघासाठी खेळत असताना, यशोदीप डिक्सल संघासाठी. समोर अमीर पवार, विस्फोटक फलंदाज या टीमचा. बॅटची कडा मागे, शॉट फाईन लेगला. कमालीचे प्रयत्न होते. आय थिंक बिपिन त्या ठिकाणी. झेल मात्र इथे सुटलाय. चांगले प्रयत्न, पुढे झेपावत झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेल सुटला. धावसंख्या ती मात्र 7. नेक्स्ट मॅच गुणगे, सोमजाई गुणगे विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. या दोन संघादरम्यान लढत होईल. सर्वांना विनंती आहे लवकर लवकर मॅचेस खेळा, कारण थंडी वाढल्यानंतर बॉल ट्रॅव्हल होणं थोडं कठीण काम आहे. गणेश कोंडे, स्क्वेअर कट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्रीडांगणाच्या परिसीमेचा इथे फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज हेच करायचे. आता गणेश कोंडेला विकेट देऊन चालणार नाही, धावांची जमवाजमव देखील करायचे. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा म्हटल्यानंतर क्रीडा रसिकांची गर्दी तर होणारच. पहा रेलिंगच्या बाजूला उभे राहून सर्वजण तिथे उपस्थित आहेत. सर्वांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. सतीश त्या ठिकाणी तैनात. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी रोहित कडून. पॉवर प्लेच्या षटकांचा विसर पडलाय, कारण विकेट गेल्या 3, धावा आहेत त्या अवघ्या 10. LED स्ट्रिप अगदी आपण पाहतोय संपूर्ण क्रीडांगणाला, बॅरिगेड्सला, बॅनर्सला मैदानावरती असलेल्या. मिस टाइम स्ट्रोक. मागे पुन्हा एकदा बिपिन जज करतोय. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. 2 झेल सुटलेत या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी केली होती रोहित सावंतने. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 3 बाद 11. 3 बाद 11. मी विनंती करतोय, आपण एक विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. जी मेडिक कव्हर हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. मी सन्मान्य डॉक्टर मनोहरजी मोरिया साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबरीने अशोकजी कोलबुले, अक्षयजी गुळे आणि इंद्रजित या चौघांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. मयूर तालुक्यामध्ये कित्येक वेळा कबड्डीच्या स्पर्धा होतात. क्रिकेटमध्ये इंजुरी कमी असते, परंतु कबड्डीमध्ये जास्त असते. तरी सुद्धा फर्स्ट एड बॉक्स मिळत नाही, परंतु भाईंनी इथे अख्खा डॉक्टर ॲम्ब्युलन्स पण इथे ठेवलेले. पहा यापेक्षा आणखी काय मोठी उपलब्ध असू शकते. हे व्यक्तिमत्व जरा निराळ आहे. म्हणूनच म्हणतात ना की स्पर्धा खेळावी तर जितूबाईंचीच.
एक वेगळेच आयोजन असतं जितेंद्रभाई पाटील यांचं आणि सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचा सत्कार इथे संपन्न होतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 11. मेडिकवर हॉस्पिटलचे सर्व आमचे डॉक्टर आणि त्यांचे सहकारी. चांगला स्ट्रोक आहे गॅपमध्ये. स्क्वेअर कटचा उत्तम नजारा या मैदानावर. बॉल सीमारेषा पार. कर्णधार अमीर पवारच्या बॅटमधून चौकार. अमित साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते मात्र उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं विकी पाटीलने. माघारी धाडले ते अमीर पवारला. कॅप्टन डिपार्ट्स. या गाण्याचे गायक बिंदास लदगे. रायगडचा आवाज, एक दमदार आवाज. बिंदास लदगे देखील या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती यावं. बिंदास लदगे, ज्ञानेश्वर लदगे बाउंड्री लाईनचे तिथे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत त्या क्रीडा स्पर्धेचा. मगाशी बिंदास यांनी सांगितलं की भाईंची स्पर्धा म्हटल्यानंतर गर्दी असतेच, किती थंडी असू दे. स्पर्धेची ओळख आहे. फलंदाज बाद झाला अमीर पवार. धक्का क्रमांक होता 4. नवीन बॅटर महेश कदम. 6व्या नंबरवरती महेश कदम. हलक्या हातानं स्लॅश केले बॉलला. आल्या आल्या इथे चौकार खेचलाय महेश कदमने. चौकार आलाय. स्लॅश केलं बॉलला. बॅकवर्ड पॉइंट मधून हा चेंडू काढला महेश कदमने. चौकार. धावसंख्या ते 19. हलक्या हाताने चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे जोडली जाईल. थंडी आणि या स्पर्धेचं समीकरण काही वेगळंच आहे. पहिलं पर्व आम्ही जेव्हा केलं होतं तेव्हा मे म्हणजे एकदम रखरखीत उन्हाळा मे म्हटल्यानंतर, परंतु तेव्हाही थंडी होती. गेल्या वर्षी तर प्रश्नच येत नाहीये. याच क्रीडांगणावरती तेव्हाही थंडी आणि आताही अगदी आपण पाहतोय. मागचे 2 ते 3 दिवस असं वाटलं की थंडी पळाली की काय, परंतु ती अचानक आली भाईंची स्पर्धा म्हणून. धावसंख्या ती 20. ऑन साइडला हा बॉल वळवला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल चालला फाईन लेगला. दमदार षटकार. जमवाजमव करत असताना गणेश कोंडे हा देखील एक अप्रतिम ऑलराऊंडर आहे. विकी पाटीलच्या विरोधात आक्रमण करतोय. षटकाराचं 26 धावा. 26. आता स्विच इट मारायचा होता. पंचांकडे अपील. थोडा स्वतःवरती नाराज आहे गणेश कोंडे. लाईन लवकर पिक त्याने केली होती परंतु फटका खेचू शकला नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 26. शंकर गरज आहे पाण्याची. नेक्स्ट मॅच सोमजाई गुंडगे विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा. चला या आपण ऐकूया बिंदास लदगे यांनी गायलेलं आदरणीय जितूबाई पाटील यांच्यावरील आधारित गीत. दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एकटा. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एकटा. आहे साऱ्याच्या मनात दादा आहे साऱ्याच्या मनात.
कर्जतकरांची एक वेगळीच ओळख आता गायनामध्ये झालेली आहे. मगाशी आपण ऐकलं मनोहर कराळे यांचं गीत, त्यानंतर अगदी आपण पाहतो बिंदास लदगे यांचं गीत, अजय गायकवाड एक वेगळ्याच फॉर्मात आहेत. कर्जत म्हटल्यानंतर कला गुणांची ही पंढरी आहे कर्जत, आणि याच पंढरीतले कर्जतमधील हे सर्व आमचे गीतकार गायक आपलं मनापासून सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 26-26. गणेश कोंडेचा संघर्ष चालू आहे, त्याच्या साथीला आहे महेश कदम. जनार्दनजी कोंडे यांच्या वतीने भुतिवली संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. ओमकार आलाय गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात. व्हाईट बॉल. पंच एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव. 27 धावा. 27. tenniscricket.in या चॅनलवरती आपण ही स्पर्धा अनुभवतोय. मनसे रायगड चषक. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना महेश कदम. दुसरी धाव घ्यायची. फेक इथे झाले. महेश तिथे पोहोचलाय. चांगलं कॉलिंग गणेश मध्ये. गणेश कोंडेने हा खरं तर कॉल दिला. महेशला फोर्स केला दुसऱ्या धावेसाठी. धावसंख्या 29-29. 5 ओव्हरच्या सामन्याची हीच तर खरी कमाल असते. एखादं षटक हातातून निघालं तरी सुद्धा दुसऱ्या षटकात तुम्ही कमबॅक करू शकता. 5-5 ओव्हरच्या मॅचेस लुप्त पावल्यात आता. 29-29. भुतिवली संघ बॅटिंग करतोय. डिक्सल संघ फिल्डिंग करताना पुन्हा तोच प्रयत्न. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला. बॅकलिफ्टचा चांगला वापर. पवन शेलार त्या ठिकाणी तैनात. एकच धाव. गणेश कोंडेला स्ट्राईक वरती आणण्याचं काम करतोय महेश कदम. धाव फलक 30. या टीमकडे बॉलिंग अटॅक देखील तितकाच चांगला आहे. स्वतः गणेश कोंडे, त्याचबरोबर शंकर असेल. आय थिंक मला असं वाटतं नरेश देखील गोलंदाजी किंवा अमीर करेल. नेक्स्ट मॅच प्रवीण देखील गोलंदाजी. प्रवीणने गेल्या वर्षी एक झेल घेतला होता इथे स्टेजच्या समोर, कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. डेंजरस कॅच होती ती स्पर्धेतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न गणेश कोंडेचा. संयमाचा बाण त्याचा फुटला आणि इथे मात्र फलंदाज बाद गणेश कोंडे. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर काय झेल घेतला होता क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. त्याच कारणास्तव आज संघ देखील विजय झाला होता. आणि बेस्ट फिल्डरचा किताब गेल्या वर्षी जिंकला होता तो प्रवीण पवारने. आता बॅटिंग करायचे. 30 धावा धावफलकावर. चला सोमजाई गुडघे आणि स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली दोन्ही संघांना विनंती की आपण आपले कॅप्टन ते पाठवायचेत लवकर टॉस करण्यासाठी. 4थं षटक. ओमकार. बॅटची आतमधली कडा. मागे सतीश तैनात आहे. क्रिकेटचा सराव किती करतोय ठाऊक नाही, परंतु आपल्या संघासाठी इथे खेळत असताना आडव्या बॅटने हा स्ट्रोक. रोहित आहे आता चूक नाहीये. पा किती चांगला झेल त्याने घेतला मिड विकेटला.
उमरोली टीमच्या कॅप्टनला देखील विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, सो आपण देखील उपस्थित राहावं. यस, स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली, मयूर कांबळे आज आमच्या समवेत आहेत. त्याचबरोबर संदीप बोराडे या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आणि आदरणीय जितूबाई पाटील यांचे परम मित्र. चौथे षटक मार्गस्थ, स्कोर आहे आतापर्यंत 31-31. चांगली गोलंदाजी ओमकार भासेकडून. खरं तर हा एक चांगला बॅटर आहे, परंतु आता आपल्या टीमसाठी गोलंदाजीचं देखील योगदान तेवढंच चांगलं करतोय. टप्पा पडला, आतमध्ये चेंडू आला, थोडी राऊंड आर्म ऍक्शन इथे, त्याचा फायदा उचललाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. फक्त धावा दिल्या त्या 5 ओमकार भासेन आणि 2 विकेट त्याने घेतल्या. स्कोर आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31-31. चला एकत्रित येऊ नका, आपापल्या फिल्डिंग पोझिशन वरती लगेच चला. 31 धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि त्याचबरोबरीने निलेशजी कदम यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. कालचक्र पहा, क्रिकेट असू दे नाही तर जीवन असू दे, या कालचक्राचा आपल्याला भाग व्हावंच लागतं. हे पहिलं षटक टाकणारा गोलंदाज आता शेवटच्या षटकात आला. हे घडतं प्रत्येक संघाच्या बाबतीत, प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत. 2 ओव्हर टाकणारा गोलंदाज, लिडिंग बॉलर ऑफ दिस टीम, या संघाचा महत्त्वाचा खेळाडू, या तालुक्यातील महत्त्वाचा खेळाडू, ज्याने हरिओम पनवेल सारख्या ताकदवान गोलंदाजीचं प्रतिनिधित्व केलं होतं, तो शेवटच्या षटकात आला. जनार्दनजी कोंडे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. यस, स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ देखील येथे उपस्थित झालाय. आपली प्लेइंग 11 द्या. टप्पा पडला, आतमध्ये आला, स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय प्रवीण पवारच्या बॅटमधून. पहिला चौकार. पस्तीस वरती 35. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. मयूर कांबळे तिथे आमचे टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेत. किती सुसज्ज असा टॉस बॉक्स बनवलाय पहा, जणू काही क्रिकेटची दिवाळीच. त्याच टॉस बॉक्स मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक. एंट्री गेट तेवढा छान आहे, प्रश्नच येत नाहीये. पहिल्याच बॉलवरती चौकार, 4 धावा, 35 धावा झाल्यात. हा टप्पा पडला, आतमध्ये आला पहा. एकाच ऍक्शन मध्ये ही खासियत आहे या गोलंदाजाची. तुम्ही पिक करू शकत नाही. तुम्ही जर का पवन शेलार समवेत खेळत असाल तर तुम्हाला समजेल कधी चेंडू आतमध्ये येतोय, कधी चेंडू बाहेर येतोय. अन्यथा तुम्ही त्याच्या हाताकडे लक्ष ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला समजत नाही. एका उलट्या ऍक्शन मध्ये देखील कधी कधी आतमध्ये चेंडू आणतो. निर्धाव चेंडूची सांगता समोर प्रवीण पवार. पहिला बॉल त्याने चौकार केसला होता, दुसरा चेंडू डॉट. फसवलाय पहा, इथे सगळेच मिसगाईड राहिले. धीम्या गतीचा हा चेंडू होता. लॉंग ऑनचा फिल्डर देखील मिड विकेटला जाण्याचा प्रयत्न करत असताना इथे 2 धावा. धावा संख्या 37. कॅप्टन दोन्ही उपस्थित झालेत. 37 धावा. टेनिस क्रिकेट.in ची टीम, त्यांचे ऑपरेटर प्रशांत पवार, हसमुख चेहरा. खरं ते फुटबॉल प्रेमी आहेत, परंतु क्रिकेटच्या स्पर्धा कशा करतात देव जाणे. 37 धावा, 37. लास्ट ओव्हर. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत पंच, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धावा संख्या 38. 45च्या आसपास पोहोचले. 45 ते 50च्या मधोमध. मजा येईल या मॅच मध्ये. बॉलिंग स्क्वॉड चांगला आहे भोतिवली संघाचा
आणि गेल्या वर्षीचे ते बक्षीस विजेते देखील आहेत. कॉन्फिडन्स हाय आहे या सर्वच खेळाडूंचा. टप्पा पडला, झपकन आतमध्ये आला. ऍक्शन रिप्ले प्रशांत पवार. पवन शेलारचा टप्पा कुठे पडला? वाईड लाईनच्या अगदी जी रेषा आहे तिला पकडून टप्पा पडला आणि तिथून आतमध्ये आला. हा तर रायटी बॅटर आहे, लेफ्टी बॅटर करेल काय? 38 धावा, 38. आता वेगवान चेंडू खोलात टाकलाय. कमालीचं षटक प्रवन शेलार कडून. याच पवनच्या विरोधात प्रवीण पवारने पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला होता. त्याला आता इथे थांबवलंय. धावफलक 38, 38. आपला एक्सपिरियन्स कामी आणताना पवन शेलार. 38 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. पुन्हा एकदा फसवलाय. पुन्हा एकदा फसवण्यात यश मिळालंय. पवन शेलार इथे सांगून देतोय, टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. भले मी क्रिकेट पासून थोडा दूर आहे, माझ्या गोलंदाजीवरती मोठे फटके येत आहेत, परंतु तीच दहशत गोलंदाजीची अजूनही माझ्यात आहे आणि तीच धमक दाखवली ती शेवटच्या ओव्हर मध्ये पवन शेलारने. खेळ झालाय. धावसंख्या ती मात्र 38, 38 आणि आता धावा करायचे त्या मात्र यशोदीप डिक्सल संघाला 39. चला टॉस करण्यासाठी या मयूर कांबळे. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. मी सन्मान्य तेजसजी भासे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. स्वर्गवासी दिबा पाटील उमरोली आणि त्यांना फाईट करतायत या मॅच मध्ये सोमजाई गुंडगे. प्रथमतः आम्ही दोन्ही टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मी सन्मान्य तेजसजी भासे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करावा. शूज काढा प्लीज. कारण आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन दोन्ही टीमच्या कॅप्टनचा सन्मान प्रथमतः या टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. दोन्ही टीमचा सन्मान या ठिकाणी करतोय आम्ही. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या निमित्तानं. सन्मान्य तेजसजी भासे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस इथे संपन्न करतोय. बघा टॉसचं जे कॉइन आहे एका बाजूला राजमुद्रा आणि दुसऱ्या बाजूला मनसे रायगड चषक 2024. ओके, कोणाचा कॉल आहे? येस, गुंडगे टीम कॉल करते. राजमुद्रा कॉल केलाय आणि प्रथमतःच मनसे रायगड चषक आलाय. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये बसावा. दोन्ही कॅप्टनशी आपण चर्चा इथे करणार आहोत. गुंडगे टीमने टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? उमरूने टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं आयोजनामध्ये? कारण भव्य आणि दिव्य आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलंय. आयोजन खूप छान आहे. गुंडगे टीम समोर आहे, कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. यावर्षी सामने झालेत का? नाही, फर्स्ट टाइम खेळतोय आज. इथून टीमला काय संदेश देशील? टीमला काय नाही, सर्वांनी 100% द्या बस. थँक्यू सो मच. बाबू, टॉस तुझ्या विरोधामध्ये गेलाय. गुंडगे टीमला प्रथम बॅटिंग करायची. या विकेटवरती बघता कितपत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करशील? आता 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये 50-55 रन तर पाहिजेलच. काही समोरच्या टीमचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे त्या हिशोबाने. कसं वाटतंय? बऱ्याचशा स्पर्धेचं आयोजन देखील तू केलंय, बऱ्याचशा स्पर्धा देखील तू खेळलाय कर्जत तालुक्यामध्ये. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय? स्पर्धा खूप चांगली आणि आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये ही खूप चांगली स्पर्धा होते, मनसे ट्रॉफी, आणि लाईट वगैरे म्हणजे खूप चांगलं असतं खेळताना. टीमला काय संदेश देशील? टीमला मी एकच संदेश देतो की जेवढे पण आपले 12 प्लेअरपासून जे आहेत त्यांनी सर्वांनी 100% द्या
ग्राउंडमध्ये जे मुलं उतरणार 11 त्यांनी 100% दिलं तर आपण जिंकू 100%. थँक्यू सो मच. हा होता गोंडगे टीमचा कॅप्टन. आणि टॉस बॉक्समधून अशी माहिती येते की दिबा पाटील उमरोली टीमने जिंकले टॉस आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. थँक्यू. चला मार्चला होते इथे सुरुवात. 39 धावांचा पाठलाग करायचे तो यशोदीप डिक्सल संघाला. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. रोहित सावंत आणि त्याच्या जोडीला आहे विके पाटील. पहिलं षटक घेऊन तयार आहे तो गणेश कोंडे. पहिलाच बॉल. चांगली सुरुवात गणेश कोंडेची. निर्धाव चेंडूचे होते सांगता. मुख्य मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय डॉक्टर संजीव पाटील साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. खरं तर डिक्सलचे 2 डॉक्टर सध्या इन ॲक्शन आहेत. एक स्टेजवरती आहेत, एक सध्या डगआउटमध्ये आहेत. डॉक्टर निलेश साळुंखे आणि त्याचबरोबर डॉक्टर संजीव पाटील. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फटका इथे फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर आणि ते झेल घेतलाय. जशास तसं प्रत्युत्तर ठोशास ठोसा देत असताना गणेश कोंडे फलंदाज तो रोहित सावंत. एक महत्त्वाचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती करूया. खरं तर डॉक्टर संजीव पाटील म्हटल्यानंतर त्यांच्या बाबांची आठवण तर प्रत्येकाला येणार, कारण या संपूर्ण परिसराचा विचार केला तर थेट मी आवर्जून सांगू शकतो नेरळ ते अगदी कोशानेच्या पलीकडे सावरगावपर्यंत या संबंध म्हणजे रेल्वे लाईन पट्टा म्हटल्यानंतर पाटील डॉक्टर म्हटल्यानंतर सर्वांच्याच ओळखीचे. आणि पाटील डॉक्टरांनी केलेली सेवा सर्वांनाच माहिती आहे. नुसती पाटील डॉक्टरांनी सेवा देखील केली नाही तर पाटील डॉक्टरांनी कित्येकांना सल्ले दिलेत. त्या आज मोठमोठे व्यावसायिक आहेत. आज त्यांचे मोठमोठे उद्योगधंदे आहेत, ते सक्सेसफुल आहेत. म्हणजे पहा त्यांच्या पिताश्रींनी केलेलं काम किती मोलाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. आणि आज स्वतः डॉक्टर संजीव पाटील देखील इथे उपस्थित आहेत. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. जेव्हा वेळ मिळते तेव्हा ते ऑनलाईन क्रिकेटची स्पर्धा पाहत असतात. ISPL आले कदाचित ते ISPL देखील पाहतील. आणि आता सध्या जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आपण त्यांना इथे सन्मानित करतोय. डॉक्टर संजीव पाटील साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. एक डॉक्टर म्हणून ते नेहमी सेवा करतच असतात आणि आता क्रिकेटचा ते आनंद घेत असताना मनपूर्वक स्वागत डॉक्टर संजीव पाटील. बॅकफुटला जात असताना प्रसाद भासे ते फटका खेचतोय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. चौकार, 4 धावा. साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. मनसे रायगड चषक 2024 पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपन्न होत असताना चौकार आलाय. प्रसाद भासे, गणेश कोंडे गोलंदाजी करतोय. 39चा पाठलाग करायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. मिडॉनच्या अगदी बाजूला फटका. प्रवीण पवार त्या ठिकाणी तैनात. 1 धाव. इकडे धावसंख्येने स्कोर 5 धावसंख्या धावफलकावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने आयोजित ही स्पर्धा 9 मार्चला, अर्थातच या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि 9 मार्च म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा वर्धापन दिन. 5 धावा धावफलकावर. गणेश कोंडे जेव्हा चेंडू टाकला त्याच वेळी त्याला असं वाटलं की कदाचित विकेट आहे या चेंडूवरती, परंतु डोक्याला त्याने हात लावले. बॅटच्या अगदी जवळून हा चेंडू मात्र निघून गेला. डॉट बॉल. चांगली सुरुवात गणेश कोंडेची देखील. 39 धावा त्यांना रोखायच्यात. चांगला बॉलिंग अटॅक आहे तो वातर भोतिवली संघाचा. धावसंख्या 5. 1 विकेट गेले रोहित सावंतची. विके पाटील आणि प्रसाद भासे सध्या मैदानात. हलक्या हाताने चेंडू ढकलला. गॅप शोधले. क्षेत्ररक्षक पाठलाग चालू आहे. बॉल थांबणार नाही. इंजिन धावले मनसेचं. चौकार. खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. 4 षटकं बाकी आहेत. 30 धावा करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय बदल. या आपण ऐकूया खोपोलीचा एक आवाज, अर्थातच मयूरजी कांबळे यांना.
थँक्यू सो मच समीरजी सोमणे आणि त्याचबरोबर संदीपजी बोराडे. तिसऱ्या लढतीकडे आपण आलोय. 39चं टार्गेट सेट केलंय. आता 24 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. डिक्सल टीमला यशोदीप डिक्सल आणि त्याच्या बरोबरीने विरोधात मानवी 11 भुतिवली हा सामना सुरू आहे. मी मगाशीच उल्लेख केला की आजच्या या रात्रीमध्ये कर्जत तालुक्यातील एकापेक्षा एक दिग्गज टीम्स तुम्हाला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. सन्मान्य स्वप्नीलजी पंडित सचिव आहेत मनसेचे. त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. 24 बॉल 30ची गरज. प्रसाद आणि विकी पाटील ही जोडी बॅटिंग करतात. कदाचित भुतवली टीमचा 13वा खेळाडू देखील मैदानामध्ये आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जातोय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक डीप स्क्वेअर लेग, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर गली, फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग असं झालं मात्र विणण्यात आलं आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय तो शंकर कोंडे. 24 चेंडू आणि 30ची गरज. प्रसाद भासे स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला विकी पाटील. 30 धावसंख्येची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू हलक्या हाताने आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेने एक फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये एकच धाव मिळेल प्रसाद भासेला आणि एका धावसंख्येने धाव फलक पोहोचतोय. 10 धावा धाव फलकावरती. 39चं टार्गेट, 10 धावा धाव फलकावरती. अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे आणि या मॅच मध्ये जर भुतवली टीमला कमबॅक करायचं असेल ना तर इथे तुम्हाला सातत्याने डॉट बॉल आणि त्यामध्ये विकेट्स देखील घ्याव्या लागतील. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. आज एक संघ तुम्हाला टॉप 4 मध्ये जाताना दिसेल. चला प्लीज बाहेर काढा त्याला, बाहेर काढा, बाहेर काढा. चला मॅच चालू करा. 10 धावा धाव फलकावरती. 29 धावसंख्येच्या जोडी गरज. शंकरला आपण बघतोय ओव्हर द विकेटने. हा चेंडू यू मिस आ विल डेफिनेटली हिट आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय करतोय विकी पाटील बाद. डॉक्टर निलेश सालुंके. निलेश सालुंके जात आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळाली आहे ती शंकर कोंडेला. अशीच कामगिरी त्याला देखील करावी लागेल कारण त्याला माहिती आहे कमी धावसंख्या डिफेंड करायची या मैदानावरती. मॅच येऊ शकते आपल्या बाजूने आणि त्याचं कारण काय तर विकेट्स घ्याव्या लागतील, इकॉनॉमिकल षटक टाकावे लागतील आणि ती कामगिरी आता करण्यास सुरुवात केली आहे ती शंकर कोंडेने. धावफलक 10. हा चेंडू आतली कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये आहे फिल्डर. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. या एका धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक पोहोचतोय 11 या आकड्यावरती. मॅच ऑन. 39चं टार्गेट, 11 धावा धाव फलकावरती, 28ची गरज. स्वप्नील पंडित यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. मनसेचे सचिव. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे. शंकर पोहोचतोय का? यस पोहोचतोय आणि घेतली झेल.
मी बघितल्यात कित्येक संघांच्या माध्यमातून इथे भोतिवली टीमने पहिल्या षटकामध्ये जरूर 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आला शंकर आणि शंकरने काय दर्जेदार कामगिरीचं षटक मात्र हाताळलंय. फक्त 2 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्यात आणि आता बॅटिंगसाठी आला आहे तो ओमकार बासे. ओमकार बासे आला, अजूनही 28 ची गरज आहे. मॅच ऑन, संघर्ष सुरू आहे टीमचा. चांगला बॉल हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर पोहोचतो. एकच धाव मिळेल ओमकारला, एका धावसंख्येने धावफलक पोहोचतोय. यशोदीप डिक्सल टीमचं 12 या कड्यावरती 39 धावसंख्येचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग इथे सुरू आहे. तिसरी मॅच मनसे रायगड चषक, तिसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. ओरपिच बॉल हलक्या हाताने सन्मान दिल्यास भाग पडलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि इथे षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात येत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय ते 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती, 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको, कारण 20 मिनिटांमध्येच तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे, याकडे लक्ष असू द्या. एक देखणं आणि दमदार आयोजन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील दरवर्षी आपण बघतो मनसे चषक ते घेऊन येत असतात. मला असं वाटतंय पहिलं वर्ष मैदान वेगळं होतं आणि मागचं आणि तिसरं पर्व आपण बघतोय याच मैदानावरती ही स्पर्धा मात्र आपण एन्जॉय करतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन देण्याचं काम या कर्जत टेनिस क्रिकेटला त्यांनी केलंय आणि या वर्षी आपण बघतोय जी सीमारेषा तिला LED लाईट्स लावण्याचं काम मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील इथे ठेवण्यात आली आहे. तब्बल 32 संघाचा प्रवास तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. प्रत्येक दिवशी 8-8 संघांना प्रवेश मात्र देण्यात आलाय आणि सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे 5-5 षटकांचे सामने खेळण्यासाठी प्रत्येक टीमला मिळतात. ही फार मोठी कामगिरी या स्पर्धेच्या निमित्तानं. मनसेचे मोठमोठे नेते या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटनीय सोहळ्यासाठी उपस्थित होते. हे खरं तर प्रेम आहे. आदरणीय जितूभाई पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्याच प्रेमापोटी सगळे प्रेक्षक वर्ग देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आलाय पुनश्च गणेश कोंडे. स्वतःच्या कोट्यामधील दुसरं षटक, संघासाठी तिसरं. चांगला बॉल, बाहेरची कढा आणि इथे विकेट मिळतीये. फलंदाज बाद. शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत विजयाचं प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे. कोण जिंकेल हा सामना हे सांगणं फार कठीण आहे, कारण सुरुवात मी म्हणेन सुपर फास्ट झाली होती यशोदीप डिक्सल टीमची. तब्बल 9 धावा धावफलकावरती आल्या होत्या. 39चं टार्गेट, 24 बॉल आणि 30ची गरज होती. सोपा हे समीकरण होतं, परंतु ते कठीण करण्याचं काम आता मात्र केलंय ते भोतिवली टीमने, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या, 2 विकेट्स केल्या आणि आता लगेचच गोलंदाजी मार्कवरती गणेश आला. त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र मिळवली आहे. 17 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 26 धावसंख्येची. बॅटिंगसाठी आलाय तो संकेत बासे. सन्मान्य राजारामजी भोईर, जर भोतिवली टीम जिंकली तर 501चं कॅश प्राइज दिलं जाईल. संकेतचा बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेटला गेलाय. एकच धाव मिळते आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 14 धावा धावफलकावरती. मी मगाशीच उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच
या नेहमी शेवटच्या मोमेंट पर्यंत जात असतात. तसाच लो स्कोरिंग थ्रिलर तुम्हाला बघायला मिळतोय या सामन्याच्या निमित्तानं. मॅच ऑन, दोन्ही टीमकडे ही मॅच आहे. जर एखादा मोठा फटका आला तर डिक्सल टीम देखील या सामन्यामध्ये कमबॅक करेल, परंतु इकडे जर सातत्याने डॉट बॉल आले, सातत्याने जर विकेट घेण्यामध्ये यश आलं तर भुतुली टीम देखील हा सामना आपल्या बाजूने जिंकू शकते. गणेश ओव्हर द विकेटने हा चेंडू फक्त दिशा दाखवायची होती. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. आणखी एक डॉट बॉल. जसे जसे डॉट चेंडू येत आहेत ना, डिक्सल टीम वरती अतिरिक्त दबाव मात्र आता जाणू लागलाय. सन्माननीय स्वप्नीलजी पंडित यांच्याकडून जर डिक्सल टीमने षटकार मारला कोणत्याही फलंदाजाने तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. धावफलक पोहोचले 14 या आकड्यावरती. गणेश ओव्हर द विकेटने हा चेंडू त्याच दिशेने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर चेंडू तुम्हाला बघायला मिळतात. दर्जेदार गोलंदाजी. याच कामगिरीसाठी संघनायकाने मात्र ही जबाबदारी गणेशच्या खांद्यावरती दिली. अद्याप तरी चांगली कामगिरी केली. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव खर्च केले फक्त 1. अजूनही 25 धावसंख्येची गरज. 14 धावा धाव फलकावरती आल्यात. एखादा मोठा फटका आता अपेक्षित असेल यशोदीप डिक्सल टीम साठी. फिल्डिंग मध्ये चेंजेस. कव्हरचा क्षेत्ररक्षक आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर आता स्वीपर कव्हरच्या दिशेने. गणेश ओव्हर द विकेटने आणखी एक चांगला बॉल. सन्मान देण्यास भाग पडले. कव्हर पॉइंटला फिल्डिंग होईल. 1च धाव मिळेल संकेतला. या एका धावसंख्येने धावफलक पोहोचतोय 15 या आकड्यावरती. अजूनही 24 धावसंख्येची गरज. 24 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 24 धावा. 13 चेंडू 24 धावा. मॅच ऑन दोन्ही टीमच्या बाजूने. सगळ्यांनाच असं वाटलं की सहजरित्या ह्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, कारण मगाशी समीरजी सोमणे यांनी देखील उल्लेख केला की आता थंडी वाढली आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, विकेट मात्र आता गोलंदाजांना साथ देते आणि त्या वातावरणाचा फायदा मात्र घेतलाय तो भुतिवली टीमने या सामन्यात. 13 चेंडू 24 ची गरज. शेवटचा बॉल गणेशचा. चांगली गोलंदाजी गणेशने केली. हा देखील चांगला बॉल खोलात टाकला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं, परंतु डायरेक्ट हिट होत नाही. एक सिंगल कंप्लीट होतीये आणि 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले 16 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. काम हे आदराने 100 वर्ष घेतलं गेलं पाहिजे, तसं काम करायचं आहे. कारण मॅच आता फसली आहे आणि जर डिक्सल टीमला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर शेवटच्या षटकापेक्षा या षटकामध्ये कुठेतरी आक्रमण आता सुरू करावं लागेल आणि जर आक्रमण झालं तर डिक्सल टीम या मॅच मध्ये वापसी करू शकते. शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको, कारण 20 मिनिटाचा कालावधी आम्ही तुम्हाला दिलाय 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी. त्यामध्येच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. यानंतर एक मोठी मॅच तुमच्या समोर येईल. समजाई गुंडगे आणि त्यांना फाईट करतील दिबा पाटील उमरोली. टॉस जिंकला उमरोली टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते समजाई गुंडगे टीमला. 12 चेंडू 23 ची गरज. 12.50च्या धावगतीने या धावा बनवायचे आणि शेवटच्या षटकापेक्षा हे षटक देखील निर्णायक आहे. ते म्हणजे भुतिवली टीमच्या बाजूने आणि ते निर्णायक षटक घेऊन आलाय अमीर पवार. अमीर पवार
5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. एक स्वीपर कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. सर्कलमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक गली, एक फ्लाय स्लिप आणि एक शॉट फाईन लेग. अमीर पवार आला. 12 चेंडू 23 ची गरज. हा चेंडू आडव्या बाटने ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग आज झाली आहे बुतुली टीमची. तितकीच दर्जेदार गोलंदाजी देखील झाली आहे आणि त्याचंच कारण की काय, या मॅच मध्ये त्यांनी देखील वापसी केली आहे. 11 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 22 धावसंख्येची गरज. संकेत भासे स्ट्रायकर एंडला आपण त्याला बघतोय. ओमकार भासेला आपण बघतोय. संकेत नॉन स्ट्रायकर एंडला. 11 चेंडू 22 हे समीकरण. हा चेंडू मिस टायमिंग आहे की टायमिंग चांगलं आणि टायमिंग चांगले. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. ओमकारच्या वरती आपण या बॉलचा ऍक्शन रिप्ले बघितला. खरं तर ज्यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क झाला त्यावेळेस बॉडी बॅलन्स गेला होता आणि असं वाटलं की फटका फसलाय की काय, परंतु जे काही एलिव्हेशन्स पाहिजे होते ना ते या बॉलने घेतले आणि चेंडू सीमा पार गेला. 6 धावा मिळतात. निर्णायक षटकार आलाय तो म्हणजे डिक्सल टीम साठी. धावफलक पोहोचले 23 धावा धावफलकावरती. 39चा पाठलाग इथे सुरू आहे आणि आता विजयासाठी गरज असेल ती 16 धावसंख्येची. मी मगाशीच उल्लेख केला की एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते. सन्मान्य स्वप्नीलजी पंडित साहेबांनी जे पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी ते कॅश प्राइज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा झालंय. 16 धावसंख्येची गरज. अमीर पवार. हा चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली. ऑन साइडला एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय कारण षटकार आला त्यानंतर सिंगल गरजेची होती. सिंगल घेतली आहे. धावफलक पोहोचलोय 24 या आकड्यावरती. अजूनही 15 धावसंख्येची गरज. मॅच ऑन आहे अजूनही. 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं तिसऱ्या रात्रीमध्ये कर्जत आणि त्यांच्या विरोधात खालापूर हा प्रेक्षणीय सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा चेंडू डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण बघतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये येतोय षटकार. यशोदीप डिक्सल टीम आता मॅच मध्ये वापसी करते. धावफलक पोहोचलोय ते एकूण 30 धावा आणि 9 धावसंख्येची अजूनही गरज. 8 चेंडू 9 धावा. मी मगाशीच उल्लेख केला की शेवटच्या षटकापेक्षा हे षटक दोन्ही टीम साठी फार निर्णायक आहे आणि ते निर्णायक षटक्यामध्ये फटकेबाजी मात्र केली आहे डिक्सल टीमने. 8 चेंडू 9 ची गरज. हे 2 चेंडू डॉट काढावे लागतील. या 2 चेंडू मध्ये एखादी विकेट घ्यावी लागेल बुतुली टीमला तरच या सामन्यामध्ये त्यांची वापसी होऊ शकते. 2 बॉल महत्वाचे आहेत. मागे काय घडलं त्याच्याकडे लक्ष न देता पुढील 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आतली काढा घेऊन फ्लाय स्लिपच्या दिशेने एकच धाव मिळेल संकेतला. या एका धावसंख्येने समीकरण आता बदलतंय. शेवटचे 7 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 8. 2 षटकार कुठेतरी जीवाला लागले असतील या सामन्यामध्ये कारण चांगली गोलंदाजी केली होती खरं तर गणेशने, शंकरने आणि त्याच्या पाठोपाठ अमीर पवार थोडासा मार खातो या मॅच मध्ये. तब्बल 15 धावा. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. वरपिच बॉल स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचतो. एकच धाव मिळेल आणि 4 षटकांचा खेळ इथून संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलोय ते एकूण 32 धावसंख्या आणि विजयासाठी 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. जमलेल्या माझ्या
7 धावसंख्येची गरज. चला एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलाय तर प्रणित लेफ्ट हँडेड बॉलर नेहमीच डोकेदुखी ठरत असतो राईट हँडेड बॅट्समन समोर. तशी कामगिरी करेल का प्रणित, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच येऊ शकते भुतेली टीमच्या बाजूने जर प्रयत्न त्यांचा प्रामाणिक असेल ना, तर मजा येईल या सामन्यामध्ये. कारण प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आलाय, प्रत्येक संघ आपल्या गावामधून आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी इथे दाखल झालाय. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. स्ट्रायक रेटला ओमकार. प्रणित आलाय लेफ्ट आर्म अराउंड विकेटने आणि ही ते मात्र बाहेरची कडा घेतली झेल आणि ओमकारला मात्र पहिल्याच बॉल वरती तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट मिळाली होती प्रणितला आणि मॅच अजूनही खुली आहे. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की जसा धावसंख्येचा पाठलाग सुरू झाला ना, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. बॅटिंग साठी गेलाय अक्षय मात्र जातो बॅटिंग करण्यासाठी. सन्मान्य स्वप्नीलजी पंडित यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500चा कॅश प्राइज दिला जाईल. निर्णायक क्षणाला विकेट मात्र आली आहे. पहिल्याच बॉलवरती प्रणितला विकेट मिळाली. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. कधी पारडं जड होते भुतुली टीमचं आणि कधी पारडं जड होतंय ते यशोदीप डिक्सल टीमचं. कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. 5 बॉल आणि 7ची गरज. प्रणित चांगला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने स्टेअर केलाय. वाडिश लॉंग ऑनला फिल्डिंग होईल. एकच धाव मिळेल. यस एकच धाव मिळते. समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 6 धावसंख्येची गरज 4 चेंडू मध्ये. प्रत्येक खेळाडू मात्र गोलंदाजाला कान मंत्र देतोय कशा पद्धतीने चेंडू टाकले पाहिजेत. प्रेशर सिच्युएशन आणि या प्रेशर सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने प्रणित गोलंदाजी करेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. स्ट्रायक रेंजला आलाय तो संकेत भासे. संकेत सेट आहे खरं तर. मला असं दुसऱ्या षटकामध्ये तो बॅटिंगसाठी आलाय. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसत असावा. संघाची जबाबदारी मात्र त्याने आता खांद्यावरती घेतली पाहिजे कारण संघ थोडंसं अडचणीत आहे. अडचणीत म्हणणार नाही, निर्णायक क्षणाला आता मॅच आलाय आणि या प्रेशर सिच्युएशन मधून बाहेर कोण काढू शकतो तर तो संकेत भासे. तो स्ट्रायक रेंजला उभा आहे. 4 चेंडू 6ची गरज. वरपिच बॉल मिस टायमिंग आहे आणि ही ते मात्र चेंडू मात्र आतमध्ये ढकलण्यात आलाय. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. ही मॅच होती की कॅच होती, कॅच होती की मॅच होती. कारण नेहमीच म्हटलं ना की कॅचेस विन द मॅचेस. एक महत्वपूर्ण खेळाडूची ती झेल मात्र सोडण्यात आली आहे. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावसंख्येने धावफलक पोहोचतोय. 35 या आकड्यावरती 39चं टार्गेट म्हणजे अजूनही 3 चेंडू आणि 4ची गरज. इथे जर विकेट आली असते ना तर आणखी मजा आली असते या सामन्यामध्ये. 3 चेंडू 4ची गरज. चांगली गोलंदाजी करतोय प्रणित परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं देखील क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. 3 चेंडू 4. कोण जिंकेल या सामन्यामध्ये. प्रणित चांगला बॉल आणि तिथे मात्र मिड विकेट सीमा पार. विजयी षटकार आलाय.
मिळाला आणि सामना जिंकलाय तो यशोदीप डिक्सल या टीमने. खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक असेल भूतीली टीम, कारण त्यांचा देखील संघर्ष फार मोठा होता, परंतु निर्णायक क्षणी तो झेल सुटला आणि नंतरच्या चेंडूवरती लगेचच षटकार मात्र मारला आणि मॅचला मात्र पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्याने 7 चेंडूमध्ये तब्बल 18 धावसंख्येची इनिंग पेश केली, तो संकेत भासे. थँक्यू. संकेत शेलके ठरतो या सामन्याचा सामनावीर. मी संकेतला विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. संकेत शेलके या सामन्याचा सामनावीर. षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज देखील आहे. पंडित साहेबांकडून मला वाटतं 1000चा कॅश प्राइज आहे.